हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. तर आज आपण एक नवीन चॅलेंज घेऊन आलेलो आहे. भावाने एक नारळ आणलेला आहे आणि त्याचं म्हणणं असं आहे की त्या नारळामध्ये एक तांब्यापेक्षा जास्त किंवा एक तांब्या पाणी निघणार आहे. तर तो आपण नारळ फोडून बघणार आहे की खरंच एक तांब्या पाणी निघतोय का तो असंच आपल्याला बोलत होता. तर गाईज, चला आपण तो नारळ फोडून बघू किती पाणी निघतंय त्याच्यामध्ये. आपण बघू शकता की मी नारळ फोडायला घेतलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा आवाज थोडासा वेगळा वाटत असेल कारण की माझा खूप घसा तर या व्हिडिओ अरे थांबा ना थोडं. या व्हिडिओ मध्ये माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल कारण की कालपासून माझा घसा जाम बसलेला आहे आणि मला बोलता सुद्धा येत नाही. तरी पण दादाने आज चॅलेंज दिलेलं आहे, त्यामुळे आपण एक व्हिडिओ तयार करतोय. तर आपण बघू शकता मी नारळ फोडतो आणि तुम्हाला दाखवतो किती पाणी निघलेलं आहे. आपण आता नारळ फोडलेला आहे. आता या नारळातलं पाणी या पातेल्यामध्ये टाकून नंतर ना तांब्यात टाकून बघू किती निघतंय. हे कसं टाकू मी टाकतो तरी. तर गाईज, हे काम आता आपण दादाला दिलेलं आहे कारण की मला जमणार नाही. त्यानेच चॅलेंज दिलता की म्हटलं होतं की एक तांब्यापेक्षा जास्त पाणी निघत. तर बघू आपण एक तांब्यापेक्षा पाणी जास्त निघतंय का नाही निघत. अरे बापरे, काहीच बघू शकता, जवळ दाखवा वहिनी. बघू शकता किती पाणी निघलेलं आहे. एक तांब्यापेक्षा जास्त पाणी नक्की 100% असणार आहे गाईज. तर गाईज, आता आपण ह्या पातेल्यातलं पाणी या तांब्यामध्ये टाकून बघणार आहे की खरंच एक तांब्या पाणी निघलंय का नाही. हे बघा गाईज, नो एडिट नो कट व्हिडिओ तुमच्या समोरच आहे. एक तांब्या पाणी भरून इथं पाणी निघलेलं आहे. इथं पाणी हे तरी अर्धा ग्लास पाणी असेल. तर बघू शकता एक तांब्या आणि अर्धा ग्लास पाणी निघलेलं आहे. तर या चॅलेंज मध्ये भाऊ जिंकलेला आहे. त्याने सांगितलं होतं की या नारळामध्ये एक तांब्यापेक्षा जास्त पाणी निघेल. तर खरोखर एक तांब्यापेक्षा जास्त पाणी आणि वरती अर्धा ग्लास निघलेलं आहे. तर या चॅलेंजचा विनर भाऊ झालेला आहे. बकरी गिफ्ट हे आणि माझंच पाणी वाढायचं. चेअरवर बस. तर गाईज, बघू शकता या नारळामध्ये खोबरं पण भरपूर निघलेलं आहे. तर आपण खोबरं काढू आणि याची काहीतरी मस्त चटणी बनवू. तर मित्रांनो, आता मी वॉकिंगला आलतो. वॉकिंग करता करता म्हटलं थोडेसे व्हिडिओ शूट करावा. आणि 2 दिवसापासून माझा घसा खूप खराब झालेला आहे, म्हणजे घसा खूप दुखतोय. आवाजही बसलेला आहे, तुम्हाला माझ्या आवाजात जाणवतच असेल. सकाळी पण नारळाचा जो कंटेंट म्हणजेच चॅलेंज तर काही म्हणता येणार नाही, पण असंच मजाक मध्ये दादा म्हटलं की त्या नारळामध्ये एक तांब्यापेक्षा जास्त पाणी निघालं. तर म्हटलं ठीक आहे, चला बघावं. सो गाईज, असं पुन्हा लोक आले की थांबावं लागतं. असं अनकम्फर्टेबल फील होतं. व्हिडिओ काही काढता येत नाही. मजाक मध्ये चाललं होतं की एवढं पाणी नाही निघणार, काही नाही, त्या नारळ फक्त दिसायलाच मोठं आहे. तर मजाक मध्येच आमचं चाललं नाही का. म्हटलं ठीक आहे, चल बघू आपण त्या नारळामध्ये एक तांब्यापेक्षा जास्त पाणी निघलं की म्हटलं ठीक नाही का. तर मग ते नारळ फोडल्यानंतर ना खरोखर एक तांब्यापेक्षा जास्त पाणी निघलं. एक तांब्या आणि अर्धा ग्लास तुम्ही बघितलंच असेल. तर गाईज, त्या व्हिडिओमध्ये पण माझा आवाज एवढा काही चांगला आलेला नाहीये आणि अजूनही माझा आवाज तसाच आहे. तरी पण मी ट्राय करतोय. होप सो 2 दिवसामध्ये आवाज ठीक होईल. गाईज, कॉन्फिडन्स वाढवण्याची निंजा टेक्निक. आता भरपूर लोक तोंडाकडे बघतात, ते खूप गाड्या चालल्या आहेत, मोबाईलचं टॉर्च ऑन आहे तर लगेच समजून येत नाही का मी व्हिडिओ काढतोय किंवा काहीतरी वेगळं काहीतरी करतोय. प्रत्येक जण तोंडाकडे बघतात, ते असं एकदम वेगळ्याच नजरेने बघतात ते, नाही का. असं आपण त्यांच्याकडे बघितल्यानंतर ना आपल्याला एकदम अनकम्फर्टेबल फील होईल असं ते बघतात ते. पण ठीक आहे गाईज, सवय करून घ्यायला पाहिजे आणि पुढे जाऊन अनुभवही पाहिजेत. मग ठीक आहे, नाही का, प्रत्येक गोष्टीचा अनुभव पाहिजे.
तर बघूत आपण. लोकांना किती तोंडाकडे बघायचंय ना तेवढं तोंडाकडे बघू दे. आपण थोडं थोडं कॉन्फिडन्स बिल्ड करू आणि मूव ऑन करू. दिसतोय का रंगाडा? हा रोड बघा किती सुंदर आहे. तर गाईज हा रोड तुम्हाला रोज रोज माझ्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे आणि मागेही दिसत असतात. तर काय करणार, पलीकडून गेलं की खूप ट्रॉफिक असतं आणि हा रोड एकदम शांत आणि छान असल्यामुळं मला हा रोड खूप आवडतो नाही का. म्हणजे कॉलेजलाही जायला यायला मी ह्या रोडचा वापर करतो आणि वॉकिंग आणि रनिंगला सुद्धा मी हा रोड यूज करतो. आणि सायकलिंग तर मस्तपैकी, इथं रस्ते खराब आहेत तरी पण ॲडजस्ट करून घेतो गाईज. काय करणार आहे. आणि फर्स्ट ब्लॉगमध्ये दाखवलं होतं ते मंदिर बघा इथं आहे. तर फर्स्ट ब्लॉग गाईज इथूनच स्टार्ट केला होता आणि ते मंदिर दिसलं होतं. तर आता चालता चालता सहज त्याची आठवण आली म्हणून तुम्हाला दाखवलं. गाईज पचका तर खूप जणांचा होतो, पण असा पचका आहे ना कदाचित मागं कुकरची शिट्टी वाजली, एकदम एकदम छोट्या आवाज असा आवाज आला. मला वाटलं साप आला का काय, सिरियसली गाईज. तर इट्स जोक पार्ट. हां, तर आपण होतो पचक्यावरती. एक मिनिट, रोड क्रॉस करू नंतर न बोलूत. व्हिडिओ चालू आहे ना. हे बोलायचं कारण काय माहिती आहे, आत्ता मी म्हटलं की थोडासा मोठा व्हिडिओ बनवावा, म्हणजे ॲप्रॉक्स 1-1.5 मिनिटाचा नाही का, कंटिन्यू न कट करता व्हिडिओ बनवावा. व्हिडिओ बनवला, त्याच्यामध्ये खूप काही बोललो, मस्त सगळे लोक बघत होते तोंडाकडं, तरी पण म्हटलं कॉन्फिडन्स वाढवायचं ना. हां, तर मग सगळं बोललो आणि त्याच्यानंतर ना कॅमेरा फिरवला तर बघितलं की व्हिडिओचं बटनच बंद आहे, व्हिडिओ ऑनच केला नाही आहे. तर एनिवे गाईज, त्या व्हिडिओमध्ये मी काय काय बोललो ते सांगतो. तर त्या व्हिडिओमध्ये मी असं बोलत होतो की, काय बोलत होतो रो, एक मिनिट मला आठवू द्या, शपथ मी विसरलो यार. काय बोलत होतो, हा आठवलं, एक मिनिट, त्या गाड्या जाऊ द्या. हा, गाड्या गेलेत. तर मी व्हिडिओ मध्ये असं बोलत होतो की मी त्या व्हिडिओमध्ये असं बोलत होतो की मी जे वॉकिंग करतो आणि बॅकग्राऊंडला म्युझिक लावतो, ते तुम्हाला आवडतं का नाही आवडत ते मला माहिती नाही. तो कमेंट करून मला सांगा. नसेल आवडत तर पुढच्या व्हिडिओमध्ये याची काळजी घेतली जाईल आणि तो पार्ट स्किप केला जाईल. आणि जेन्युअनली आवडत असेल, मी वॉकिंग करतोय आणि बॅकग्राऊंडला म्युझिक आहे, ते तुम्हाला बघायला आवडत असेल तर मग ठेवतो नाही का. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी आहे ना, म्हणजे मिस्टेक झालेले काही क्लिप्स आहेत ना, ते डिलीट नाही करणार आहे. बघू, तुम्ही पण बघा व्हिडिओ बनवताना. व्हिडिओ तर आपण बघतो, पण त्याच्या मागचे जेवढे पण मिस्टेक्स आहेत ते तुम्हाला पण बघायला पाहिजे. तुम्हाला दाखवाल ते मिस्टेक्स. फन वेमध्ये घ्या, टार्गेट करू नका. तर मी म्हणत होतो, 2 दिवसापासून मूनचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय. रोज माझ्या व्लॉगमध्ये येतोय तो आणि छान दिसतोय नाही का, एकदम क्यूट दिसतोय. आज मी वॉकिंगला आलोय, खूप वेळेचं त्याला सापडतोय पण तो आज आलाच नाहीये. कदाचित रुसलाय. खूप पाहिलं पण मून दिसत नाहीये. एवढी पण तारीफ करायला नको होती, चुकलं माझं. तर गाईज वॉकिंग झालेली आहे. आपण आता जाऊ घरी, डिनर करू आणि झोपून घेऊ, कारण की तब्येत खराब आहे आणि 2 दिवसापासून खरोखर थंडी वाढलेली आहे. एक मिनिट, गाडीला जाऊ द्या. तर अजून पण डोक्यामध्ये खूप काही प्लॅन्स असतात, काय बोललं पाहिजे व्हिडिओमध्ये किंवा कसं रिॲक्ट केलं पाहिजे. पण कॅमेरा ऑन
कॅमेरा ऑन झाला ना तर मग काय बोलू हे समजत नाही. अजून पण कुठंतरी एक्स्ट्रोवर्ट होण्याची गरज आहे. ठीक आहे, लेट्स सी, हळूहळू होऊन जाईल. काहीच आमच्या रस्त्याला एकच नाही 2-2 रणगाड्या आहेत. तो बघा किती कोपऱ्यामध्ये आहे. तो हाईड का करून ठेवलाय माहिती आहे? मला पण नाही माहिती, डोकं नका लावू. जिथं ठेवलंय ते ठीक आहे. किती लपून ठेवलंय बघा ना, तिथं कोण बघत पण नाही. काय करणार. सो काही जिथं पण नाही का छान वाटतं नाही का वॉकिंग करत रणगाडे, वेपन्स, आर्मी एरिया एवढा मेंटेन्ड. खूप छान वाटतं. मला तर असं खूप आवडतं नाही का. एकदम पीसफुल एरिया, एकदम शांतता. हे असले विनाकारण हॉर्न वाजवतात ना गाईस, ते कुठंतरी बंद केलं पाहिजे. तर गाईज व्हिडिओ काढत असताना आहे ना सॉरी हां, तर गाईज व्हिडिओ काढत असताना आहे ना थंबनेल महत्त्वाचा असतो माहिती आहे. थंबनेल कसं काढायचा हे मला माहीत नव्हतं, पण एक व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ काढत असताना एक कशा तोंडाकडे बघतात ते हारायचं नाही. तर व्हिडिओ काढत असताना थंबनेल कसं काढायचं तर तुम्हाला दाखवतो. आता चलतोय, आता मी 2 दिवस काय करायचो, चलता जे पण चांगलं वाटेल तो व्हिडिओ स्टॉप करून, 1 मिनिट ही गाडी जाऊ द्या, जो काही फोटो पिक्चर चांगला वाटेल तो तिथं स्टॉप करून व्हिडिओ त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचो आणि तेच काढून तिथं लावायचो. तर त्या व्हिडिओच्या अकॉर्डिंग आहे ना चलता एवढासा टॉपिक मी किती लांबवतोय हे असंच होतं नवीन तो काही बात नाही. आणि गाड्यांचा डिस्टर्बन्स पण खूप आहे. सो चलता आहे. हां चला, चलता काय करायचं माहिती आहे असं. हां, तर हे माझं झालेलं आहे थंबनेल. आता मी काय करणार, व्हिडिओ स्टॉप करणार, याचा स्क्रीनशॉट काढणार आणि हाच थंबनेलला लावणार. तर हे पण इंटरेस्टिंग आणि शिकण्यासारखी गोष्ट आहे. बघा तुम्ही कसा वाटला आणि मला सजेस्ट नक्की करा की हे चांगली आयडिया आहे की खराब आहे. तर चलो आता भेटूत आपण डायरेक्ट घरी. बाय. आजचा व्लॉग आपण इथं एंड करू. आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.